जे उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो। स्टेजवरील मला फारसा वेळ नाही, 2 ते 2.5 मिनिटं मला दिलेले आहेत, लक्षात घ्या। 2-2.5 मिनिटात मी काही म्हणू शकत नाही। फक्त मी एकच सांगतो की पाठिंबा भोग आमदाराला देणारी जी मंडळी आहे ही मंडळी इथे बसलेली आहे। त्याला मी फक्त एकच विनंती करतो, जो तुम्ही शब्द दिलेला आहे तो शब्द तुम्ही पाळा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। कारण काय, काही गोष्टी मला परखडपणे मानाव्या लागतात। गेली 35 वर्ष मी मीडियामध्ये काम करतो, मला अनेक जणांचा अनुभव आहे, अनेक जणांचं कार्यपद्धती सुद्धा माहिती आहे। 35 वर्ष मीडियामध्ये काम करत असताना मी राजकारण लिहिलंय केलं नाही, राजकारण लिहितोय आजही लिहितोय आणि त्यामुळे मला राजकारण अत्यंत चांगल्या पद्धतीचं माहिती आहे। या ठिकाणी खरं बघायला गेलं की एवढ्या जणांनी मिळावं, एवढ्या जणांनी पाठिंबा दिल्यानंतर आपला विजय निश्चित, बरोबर का? बघा, काही माझ्यासमोर ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेली आहे। आमचे विजयराव येवले आहे, दत्ता आयवळे सर, डॉक्टर प्राध्यापक कांबळे सर आहे, मधुकर काकडे, ज्यांनी कॅन्सरच्या माध्यमातून या फलटण शहरामध्ये अनेक वर्ष काम, आजही माणसं काम करतात। संजय निघाले आहे, मुन्ना शेख आहे, ही जी मंडळी आहे या मंडळीने तालुक्याला दिशा देण्याचं काम गेल्या अनेक वर्षामध्ये केलं, चांगल्या पद्धतीचं काम केलं त्यांनी। आज ती जरी ज्येष्ठ असली, वृद्ध असली तरी त्यांना सोडून, त्यांना विसरून चालणार नाही, लक्षात घ्या। या तालुक्याची घडी बसवण्याचं जर काम कोणी केलं असेल, या कॅन्सरने केले, कॅन्सरने। आता कॅन्सर कोण, कसं, काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल मी पुन्हा त्याला कॅन्सर काय आहे हे सांगण्याची गरज नाही। या मंचावरती जे बसलेले आहेत माझे मित्र आहेत, सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा व्यक्त केलेला आहे। आता अडचण आहे का तुम्हाला? बौद्ध बांधवांना मी विचारतो, तुम्हाला आता अडचण आहे का? नाही, मला तर व्हायला पाहिजे। लक्षात घ्या, तुमची जबाबदारी फार मोठी। ऐन वेळेला आपण काय करतो त्याचा काही स्टेजवर बोलण्यासाठी काम नाही। फुटू नका एक संघ, फुटू नका एक संघ। पण गंमत अशी आहे की गेल्या अनेक वर्षामध्ये झालेली जी राजकारण आहे ती राजकारण सगळी फुटीची होती, त्याचा साक्षीदार मी आहे, मला माहिती आहे। तुम्ही जर प्रत्येक इलेक्शनला फुटला तर आपली केलेली जी घोषणा आहे, आपण केलेली जी संकल्पना आहे, त्या संकल्पनेला बुक वाटली त्याच्यावर गंमत अशी आहे हे होणं गरजेचं आहे। उमेदवार कोण आहे, काय आहे, कुणी असू, परंतु तुम्ही आम्ही एक राहिले पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की सीता संघर्ष किंवा संघर्ष करा, एक संघ राहा, प्रगती करा, एकामेकाचे पाय ओढू नका, खांद्याला खांदा लावून हात काम करा। या सगळ्या शिकवणी, सगळं मार्गदर्शन बाबासाहेबांनी केलं। मग हे वाचलंय आपण, ते कृतीमध्ये आणलं पाहिजे। हे कृतीमध्ये आपण आणलंय का नाही, स्वतःची स्वतःला प्रश्न विचारा। आणि म्हणून आम्ही उमेदवारी मागितली, आम्ही भांडण केलेलं नाही, लक्षात घ्या। आम्ही एकामेकामध्ये भांडू शकत नाही, भांडण करत नाही। उमेदवारी मागितलेली आहे, मागणी केलेली आहे तुमच्याबरोबर। आता अनेकांचे शुभसंदेश तुम्ही ऐकले, त्यांनी सारी गोष्ट आहे ही भारतीय लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी दिलेले संविधान आहे आणि आम्ही केलेली मागणी, ह्याचं सुद्धा मोठं दुःख आहे, लक्षात घ्या। आज कोणी काय म्हणू, पण आमचं म्हणणं असं आहे की शेवटची टर्म आहे, शेवटची 5 वर्ष आहे, लक्षात घ्या। आणि शेवटच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला हा निर्णय द्यावा लागणार, निर्णय द्यावा लागणार आहे, निर्णय द्यावा लागणार आहे। सकारात्मक तुम्हाला भूमिका घ्यावी लागणार, अन्यथा मिळाल्यानंतर आमची भूमिका वेगळी असणार, लक्षात घ्या।